हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहास किचन। तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन केक घेऊन आलेला आहे आणि तो आहे अर्धा किलोचा मँगो फ्लेवरचा केक। तर त्यासाठी मी एकूण 180 ग्रॅम प्रीमिक्स वापरलेलं व्हॅनिला फ्लेवरचं आणि क्रीमसुद्धा मी 180 ml बीट करून घेतलेली। आणि आता मी हा केक पूर्ण क्रीमने कवर करून घेतलेला आहे आणि थोडा वेळ सेट करायला ठेवलेला। आता आपण त्याच्यावरती डिझाईन करायला घेणार आहोत। तर आता मी आबोली कलर आणि व्हाईट कलर असं कॉम्बिनेशन केलेलं आहे केकला। तर आता पूर्ण केक हा व्हाईट क्रीमने कवर करून घेतलेला आणि आता त्याच्यावरती थोडंसं आबोली कलरची शेड दिलेली आहे। आता आबोली कलर हा कसा करायचा तर त्याची माहिती तुम्हाला देते। तर व्हाईट क्रीममध्ये आपल्याला रेड जेल कलर आणि येलो जेल कलर याचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि ते क्रीममध्ये मिक्स करायचं आहे ते दोन्ही कलर व्यवस्थित। आणि आपल्याला मग आबोली कलरची शेड ही तयार होते आणि आपली आबोली कलरची क्रीम ही तयार होते। आता तुम्ही बघू शकताय की प्लेन स्क्रॅपर घेतलेला आहे आणि ती क्रीम सगळीकडनं पसरवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकताय कॉम्बिनेशन एकदम सुंदर दिसते आपल्या ह्या केकचं। आणि वरच्या बाजूने सुद्धा मी आता सेम तसंच करणार आहे। सो फ्रेंड्स, हा केक आहे तो एकदम सिंपल आहे आणि एकदम छान झालेला आहे। तर हा केक बघण्यासाठी हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। त्यासाठी स्नेहास किचनला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि नवनवीन रेसिपीज, नवनवीन केकच्या डिझाईन्स आणि केकचं मेजरिंग सगळंच म्हणजे इन डिटेल्स तुम्हाला माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला मिळत जाईल। तर नक्की तुम्ही स्नेहास किचनला सबस्क्राईब करा। तर आता आपला केक हा आपला रेडी झालेला आहे। कॉम्बिनेशन पण खूप छान दिसतंय। आता बघा, व्हाईट आणि आबोली कलरचं कॉम्बिनेशन एकदम सुंदर दिसते। आता आपला केक हा कवर करून झालेला आहे पूर्ण क्रीमने आणि आता तो थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करून घेणार आहे, कारण केक हा जितका आपण व्यवस्थित सेट करू तेवढा केक हा आपला टेस्टी होतो आणि चवीला चांगला लागतो। आणि मेन म्हणजे कस्टमरला घरी न्यायला तो सोपा होतो, म्हणजे त्याच्यावरची जी डिझाईन आहे ती हलत नाही। त्यामुळे केक हा पूर्णपणे व्यवस्थित हा सेट होऊन द्यायचा आहे आणि मगच तो कस्टमरला आपल्याला द्यायचा आहे। तर आता तुम्हाला दिसत असेल की त्याच्यावरची जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती सुद्धा मी आता काढलेली आहे आणि आता ते शेड आहे केकची ते एकदम वेगळी दिसते। आता आपला केक हा झालेला आहे। तर आता स्पॅच्युला घेतलेला आहे आणि त्याची पुढची बाजू आहे ती त्याच्यावरती केकवरती प्रेस केलेली आहे अलगद आणि त्याने डिझाईन तयार केलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम सिंपल डिझाईन आहे आणि एक वेगळी डिझाईन तयार झालेली आहे या केकला। वरती फक्त आपण ती डिझाईन काढलेली आहे। आता तुम्ही बघू शकताय तर अजून एवढी उठून दिसत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा मी स्पॅच्युला पुन्हा त्याच पद्धतीने मी केकवरती फिरवणार आहे आणि आपली डिझाईन ही एकदम छान तयार होणार आहे। आता तुम्ही बघू शकताय एकदम छान डिझाईन दिसते आपली। ती जास्त प्रेस करायचं नाहीये, ते स्पॅच्युला हलक्या हाताने अलगद हाताने तो प्रेस करायचा आहे। आणि एक्स्ट्राची जी वरती क्रीम दिसते ती पुन्हा एकदा मी प्लेन स्क्रॅपरने काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकताय एक्स्ट्राची क्रीम ही काढून घेतलेली आहे सगळी। आता तुम्हाला दिसत असेल की आबोली कलरची क्रीम मी घेतलेली आहे पायपिंग बॅगमध्ये आणि M1 नोझल यूज केलेला आहे डिझाईनसाठी। तर आता मी त्याच्यावरती छोटी छोटी फुलं काढणार आहे आबोली कलरची आणि एकदम सुंदर डिझाईन आहे ही आणि एकदम सिंपल आहे ही, तुम्ही कोणीही काढू शकता। आणि तुम्ही बघू शकताय की कॉम्बिनेशन हे खूप छान दिसते, कारण शेड सुद्धा केकची आबोली कलर आणि व्हाईट अशी कॉम्बिनेशनची आहे आणि फुलं सुद्धा ही आबोली कलरची
आहेत आणि आता आपला केक हा रेडी होतोय। एकदम सिंपल डिझाइन आहे। कारण केक वरती कोणत्याही प्रकारचं नाव लिहायचं नाहीये, त्यामुळे एकदम सिंपल डिझाइन काढलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये स्प्रिंकल्स हे यूज करणार आहे मी। तर खालच्या बाजूने सुद्धा मी फुलं काढलेली आहेत, तुम्ही बघू शकता। आणि त्याच नोझलने आता आपल्याला बॉर्डर सुद्धा त्या केकला काढायची आहे। तर मला दिसत असेल आता सिल्वर कलरचे स्प्रिंकल्स यूज केलेले आहेत आणि जो मधला गॅप होता तो सुद्धा भरून घेतलेला आहे M1 नोझल यूज करून। सो आपला केक हा तयार झालेला आहे। सो फ्रेंड्स, पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत बाय बाय।